अरे विनू, अजून घरी नाही गेलास? हो, निघतोच आहे सर आता. ओके, पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा. असं का सर? अरे बाहेर निघाल बघितलंस का? पाऊस सुरू होणार आहे म्हणून बोललो. पाऊस? आत्ता? कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहीत नाही वाटतं. नाही सर, खरंच नाही माहीत. अरे माणसा, आज 7 तारीख, 7 जून. आज पावसाची सुरुवात होते एवढं तरी माहीत आहे ना. त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले, चल निघ लवकर, पाऊस बघ किती धरलाय. कधीही सुरुवात होईल. छत्री आहे ना? पण विनू कुठेतरी दुसरीकडे हरवला होता. सरांच्या ते लक्षात आले. ते मनात बोलले, जाऊ दे, हा काय माझ्याकडे लक्ष देणार नाही. त्यापेक्षा मीच जातो, राहू दे त्याला एकट्याला. आणि त्यांचे सर निघून गेले. विनू मात्र तसाच उभा होता. एका थंड हवेच्या झोताने त्याच्या ऑफिसची एक खिडकी उघडली आणि पूर्ण ऑफिसमध्ये छानसा थंडावा झाला. तो थंडावा एसीपेक्षाही सुखद होता, कारण त्यात ओलावा होता आणि ओल्या मातीचा सुगंध होता. उघडलेल्या खिडकीजवळ विनू आला. बाहेर बघितलं त्याने. छान पाऊस सुरू झाला होता. काही जण छत्री नसल्याने आडोशाला उभे होते. काही जण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते. एकंदरीत छान वातावरण होते. पण विनू कसल्या तरी विचारात होता. आज 7 तारीख, 7 जून आणि उद्या 8 जून. हो, उद्याच तिचा वाढदिवस आहे ना. उद्या ती 27 वर्षाची होईल. काय ना, कशी वर्ष गेली पटापट. स्वतःशीच हसला तो. एव्हाना त्याचं सगळं ऑफिस घरी गेलं होतं. तो एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला होता. सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो. वय वर्ष 28. दिसायला देखणा, उंच, गोरापान, एकूणच हँडसम होता तो. ऑफिसमध्ये सर्व त्याला ओळखायचे, कारण त्याचं कामसुद्धा चांगलं होतं. त्याचं फेमस होता ऑफिसमध्ये तो. फक्त त्याची एक गोष्ट खटकायची आणि ती म्हणजे त्याचा एकलकोंडेपणा. गप्प गप्प राहायचा. कधी कोणाशी जास्त बोलायचा नाही, मिसळायचा नाही. कोणी काही विचारलं तरी तेवढ्यापुरताच बोलायचा. कधी कधी कुठे हरवून जायचा. तेव्हा आपण ऑफिसमध्ये आहोत हेच तो विसरून जायचा आणि पाऊस सुरू झाला की खिडकीबाहेर कितीतरी वेळ कुठेतरी बघत राहायचा. अगदी पाऊस थांबेपर्यंत. उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबायचा. कधी कधी घरीसुद्धा जायचा नाही. अगदी विचित्र वागायचा. परंतु सगळ्यांना माहीत होतं की तो वेडा नाही आहे, त्यामुळे त्याला कोणी काही बोलायचे नाही. पण विनू असा नव्हता राहिला. पहिला संध्याकाळचे 7 वाजले होते. वॉचमन ऑफिसमध्ये कोणी आहे का ते बघायला फिरत होता आणि लाईट्स बंद करत होता. 4थ्या मजल्यावर त्याला विनू दिसला. हे साहेब आज पण इकडंच राहणार वाटते, असं बोलून तो खाली निघून गेला. इकडे विनूच्या मनात सगळं चालू होतं काहीतरी. पहिला पाऊस तिला पण आवडायचा ना. ती पण कुठेतरी भिजत असेल आता. कुठे असेल ती. तिच्या इकडे सुद्धा पाऊस पडत असेल का? आज इकडे असती तर छानपैकी पावसात भिजता आलं असतं तिला. इकडे असती तर ना मग ती माझ्याजवळ पण असते आज. ती म्हणजे विनूची बेस्ट फ्रेंड. ती सर्व काही होती. विनू कोल्हापूरवरून मुंबईमध्ये आला होता इंजिनिअरिंग करण्यासाठी. एकटाच, कोणी नातेवाईक नव्हते. एकटाच, कोणी नातेवाईक नसल्यामुळे मुंबईमध्ये ती आणि त्याची मुंबईमधली पहिली फ्रेंड होती. ती म्हणजे सुची. सुची हे काही तिचं खरं नाव नव्हतं, पण कॉलेजमध्ये तिला सगळे सुची असेच म्हणायचे आणि विनयचे विनू हे नामकरण करण्यामागे तिचाच हात होता. खरं तर तिची ओळख झाली ती कॉलेजमध्ये. पहिल्या वर्षाला. पहिल्यातला विनू म्हणजे डोक्यात सुसाट वारा भरलेला मुलगा. चंचल, बडबड्या, थोडासा मस्तीखोर, पण मनाने मात्र चांगला. सगळ्यांना मदत करायला सतत पुढे धडपड्या होता अगदी. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे या वृत्तीचा तो उत्तम डान्सर होता. डोक्याने हुशार असल्याने चेस त्याला कोणी हरवायचे नाही असा होता विनू. त्याला अनेक गोष्टी आवडायच्या, पण 2 गोष्टी तो मनापासून करायचा. पहिलं म्हणजे पावसात भिजणं आणि दुसरं पावसावर कविता करणं. पावसासाठी अगदी वेडा होता तो. पाऊस सुरू झाला की नुसता धावत सुटायचा भिजायला. त्यामुळे आईवडिलांची अनेक वेळा त्याने बोलणी खाल्ली होती, पण ते तेवढ्यापुरतंच. नंतर परत सुरुवात. तो कविता छान करायचा आणि उत्तम अशा कथासुद्धा लिहायचा. फक्त लव्ह स्टोरीज का असं कोणी विचारलं तर सांगायचा, प्रेम असे काही नसते म्हणून मी त्यावर गोष्टी लिहितो. हे काय बोलायचं ते कोणाला कळायचं नाही, पण त्याच्या लव्ह स्टोरीज सगळ्या आवडायच्या. कॉलेजच्या पहिल्या वर्षी एका दुपारी विनू घरी चालला असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्याने पटकन छत्री काढली, कारण त्याच्याकडे त्यावेळेस काही बुक्स होती. ते भिजले तर प्रॉब्लेम म्हणून त्याने छत्री उघडली, पण त्याचं मन त्याला भिजायला सांगत होतं.
मग तो काय करायचा, हळूच छत्री बाजूला करायचा, जरा भिजायचा, परत छत्री सरळ करायचा. तो पण भिजायचा आणि बुक्स पण भिजल्यापासून वाचायची. मजा ना. छान आयडिया होती त्याची. त्याचा तो प्रताप बाजूला उभी असलेली एक मुलगी कधीपासून बघत होती आणि अचानक तिने त्याला हाक मारली. ए वेड्या, तुला भिजायचे असेल ना तर छत्री मला दे, मला घरी जायचे आहे. त्याने चमकून मागे बघितलं. बंद दुकानाच्या बाजूला एक मुलगी उभी होती. छत्री नव्हती तिच्याकडे. त्याच्या एवढीच उंची होती तिची जवळपास. गोलाकार चेहरा, जराची सावळीच होती ती. प्रथम त्याला तिचा राग आला. मला वेडा म्हणते, पण नंतर त्याला तिची दया आली. तो तिच्या जवळ गेला आणि बोलला, मी तुला ओळखत नाही तर मी माझी छत्री कशी देऊ तुला? अरे पण मी तुला ओळखते, तू माझ्याच वर्गात आहेस. बरं ते जाऊ दे, मला छत्री दे, मला उशीर होतो आहे. तू भिज पावसात. असं म्हणून तिने छत्री ओढली आणि ती पटापट निघून गेली. त्याला काय घडलं तेच कळलं नाही. अशी त्यांची पहिली भेट होती. त्याची छत्री तर त्याला मिळालीच नाही, नवीन मैत्रीण मात्र भेटली. त्यांचे पहिले वर्गात कधी पटले नाही. सारखे भांडत असायचे ते. नंतर हळूहळू दोघांना एकमेकांची सवय होऊन गेली. तो एकटाच आला होता मुंबईला. तिच्यामुळे त्याचा केवढा मोठा ग्रुप तयार झाला होता. विनू तर पहिल्यापासूनच फेमस होता कॉलेजमध्ये. त्याचा लूक सगळ्यांना आवडायचा. त्याच्या कविता, लव्ह स्टोरीज कॉलेजमध्ये खूप फेमस झाल्या होत्या. सगळ्या मुलींना तो आवडायचा. खूप जणींनी तर त्याला प्रपोजसुद्धा केलं होतं. विनूचा प्रेम या गोष्टीवर विश्वास नव्हता. विश्वास होता तो फ्रेंडशिपवर आणि सुचीवर. पण तिच्या मनात काही वेगळंच होतं. सुरुवातीला तरी त्यांचे पटत नसले तरीही नंतर तिला विनू आवडायला लागला होता. त्याच्या वाचून तिचं काही करमायचे नाही. तिला सारखं विनूजवळ असावं असं वाटायचं. विनूला तिच्या मनातलं काहीच माहीत नव्हतं. तिनेही त्याला काही कळू दिलं नाही. असंच एक वर्ष निघून गेलं. सुची विनूची फ्रेंडपासून बेस्ट फ्रेंड झाली होती. एकत्र कॉलेजला जायचे, घरी एकत्र निघायचे, एकाच डब्यात जेवायचे, एकमेकांसाठी जागा अडवून ठेवायचे. आणि एक गोष्ट दोघांमध्ये कॉमन होती, ती म्हणजे पावसात भिजणे. एकत्रच भिजायचे. 8 जूनला तिचा वाढदिवस असायचा. त्या दिवशी तर किती मजा केली होती सगळ्यांनी. पण केक कापण्याच्या अगोदर सुची एक वाक्य बोलली, हा वाढदिवस मला जन्मभर लक्षात राहील, कारण आज मला कळलं की खरं प्रेम काय असतं ते, आणि आज मला ते भेटलं आहे. हे असं का बोलली ती कोणालाच कळलं नाही. त्या वाक्याचा तो रात्रभर विचार करत होता आणि अचानक बाहेर पाऊस सुरू झाला. मग काय, वेणू बाहेर पडला पावसात भिजायला. एका ठिकाणी उभा राहून काय भिजायचे म्हणून तो चालू लागला. चालता चालता अचानक तो थांबला. विचार करता करता विनू सुचीच्या घरासमोर आला होता नकळतपणे. त्याला कळलंच नाही तो तिकडे कसा आला. आणि समोर सुची होती पावसात भिजत. तिलाही आश्चर्य वाटलं विनूचं. दोघे कितीतरी वेळ एकमेकांना बघत उभे होते. पाऊस थांबला तरी ते तसेच होते. थोड्या वेळाने दोघेही भानावर आले. एकमेकांना काही बोलले नाहीत, फक्त हातानेच बाय केली आणि विनू घरी आला. पावसात त्याला नेहमीच आनंद देणाऱ्या गोष्टी मिळाल्या होत्या. त्या पावसात त्याला वेगळाच अनुभव आला होता. त्याला मैत्री नाही म्हणत ना, मग हे काय प्रेम आहे. इतके सुंदर असते प्रेम. आज त्याला झोप येत नव्हती. एका वेगळ्याच आनंदात होता तो. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायचे म्हणून त्याला बळजबरीने झोपावे लागले. साहेब, आज घरी जाणार आहात काय? नाहीतर मी दरवाजा बंद करतोय, झोपायचे आहे मला. वॉचमनच्या या शब्दांनी विनू भानावर आला. निघतो आहे 5 मिनिटात, असं बोलून त्याने त्याचं सामान उचललं आणि ऑफिसच्या बाहेर पडला. पाऊस थांबला होता. छान थंडावा आला होता. विनूचं मनही शांत झालं होतं. विनू घरी आला आणि सामान ठेवून त्याच्या बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहिला. पावसाने पुन्हा सुरुवात केली होती. त्या दिवशी पण असाच पाऊस होता ना, ज्या दिवशी सुची मला पहिल्यांदा भेटली होती. आणि विनू पुन्हा त्याच्या आठवणीत गेला. विनू आणि सुची यांची फ्रेंडशिप अजूनच घट्ट झाली होती आणि संपूर्ण कॉलेजमध्ये त्यांची फ्रेंडशिप फेमस होती. विनू तिथे सुची तिथे विनू, असंच झालं होतं काहीसं. त्यांच्या सर्व मित्रमैत्रिणींनाही ठाऊक होतं दोघांमध्ये प्रेम आहे. तिलाही तो सुरुवातीपासूनच आवडायचा आणि विनूलाही ती आवडायची. मनापासून, फक्त कोणी पुढाकार घेऊन मनातली गोष्ट सांगत नव्हतं. विनूला मित्रांनी खूप समजावलं की तू पुढे होऊन तिला प्रपोज कर, पण त्याला ते कधी जमलंच नाही. दिवस असेच आनंदात मजेत जात होते. दोघे मनाने आणखीनच जवळ आले होते आणि कोणीच पुढे जात नव्हते. आता त्यालाही कळून चुकले होते की खूप उशीर करून फायदा नाही, आपणच तिला विचारलं पाहिजे.
त्याने मनाची तयारी केली, फक्त दिवस कोणता तो ठरत नव्हता. तिचा पुढचा वाढदिवससुद्धा जवळ आला होता. विनूने ठरवलं की 8 जून हाच दिवस आहे. याच दिवशी त्याला प्रेमाची सावली मिळाली होती. 8 जूनलाच तिला सर्वांसमोर प्रपोज करायचं. तिच्या वाढदिवसाची संपूर्ण तयारी झाली होती. 7 जून हा दिवस जाता जात नव्हता. कसाबसा गेला दिवस. त्या दिवशी ती लवकरच गेली कॉलेजमधून. उद्याची तयारी करायची आहे असे म्हणून ती गेली. त्याच्या मनात तर खूप आनंद झाला होता. कधीच सांगतो आहे मनातलं असं त्याला झालं होतं. 8 जून सकाळीच त्याला जाग आली. आज त्याच्यासाठी मोठा दिवस होता. इनफॅक्ट तो झोपलाच नव्हता रात्रभर. सगळा प्लॅन ठरला होता. सकाळी वर्गात वाढदिवस करायचा, मग कॉलेज सुटल्यावर फिरायला आणि संध्याकाळी पार्टीत तिला प्रपोज करायचं. अगदी परफेक्ट प्लॅन होता. लवकर उठल्याने तयारीसुद्धा लवकर केली त्याने. छानसा शर्ट, कडक इस्त्री केलेला आणि निघाला कॉलेजसाठी बाहेर आल्या आल्या त्याचं लक्ष आभाळाकडे गेलं. आज काय पाऊस पडणार वाटतं असे विनू मनात बोलून भिजू नये म्हणून झपाझप पावलं टाकत कॉलेजमध्ये आला. ग्रुप तर अगोदरच आला होता. फक्त सुची आली की पार्टी सुरू. आज मुद्दाम उशिरा येणार वाटतं ही एक कोणीतरी बोललं. तसे सगळे हसले. रोज 7 वाजता येणारी आज 8 वाजले तरी कुठेच दिसत नव्हती. 8चे 9, 9चे 10, 10चे 12 वाजले तरी ती आलीच नाही. त्यावेळी मोबाईल एवढं कोणी वापरायचं नाही आणि तिच्या घरी फोनही नव्हता. शेवटी कंटाळून एक जण निघाले. संध्याकाळी भेटूया नक्की, मोठी पार्टी करूया, मी घेऊन येतो तिला असे विनूने सगळ्यांना सांगितले आणि सर्व ग्रुप आपल्या घरी निघून गेला. विनू अजूनही थांबला होता. त्याने वर आभाळात पाहिले. अजूनही सकाळचाच पाऊस धरलेला होता. आज खरंच काहीतरी बिनसलं असणार. दोघांचं, पावसाचं आणि सुचीचं सुद्धा. तोही घरी निघून आला का नाही आली ती, सगळा मूड ऑफ केला. आता भेटू दे संध्याकाळी, भांडणच करतो. संध्याकाळ झाली तरी ती तिच्या घरी आली नाही. आता खरोखरच विनूला सुचीचा राग आला होता. तो तसा तिच्या घरी गेला तर दरवाजाला कुलूप. ते बघून तो तसाच घरी आला. एकटीच गेली फिरायला फॅमिलीबरोबर आणि मी कोणीच नाही का, उद्या येऊ दे, बोलणारच नाही. डोक्यात राग घालून तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी ती आली नाही. त्याचा राग काही केला नव्हता. असे 5 दिवस गेले ती आलीच नाही कॉलेजला. आता त्याला तिची काळजी वाटू लागली. बरं नाही वाटत तिला कॉलेज सुटल्यावर. तो तिच्या घरी गेला तर कुलूप तसंच होतं. बहुतेक डॉक्टरकडे गेली असेल असा विचार करून तो परतला. आणखी 4 दिवस गेले. ती काही कॉलेजला आली नाही की त्या दारावरच कुलूप उघडलं नाही. विनू तर अगदी वेडा झाला होता. सगळीकडे त्याने विचारलं. शेजारी, तिच्या मैत्रिणींना, तिच्या नातेवाईकांना, कोणालाच माहीत नव्हतं. एकाएकी गायब झाली होती ती. बघता बघता 1 महिना झाला परंतु ती काही आली नाही. विनू तर जवळजवळ वेडाच झाला होता. ना जेवणात लक्ष ना अभ्यासात. अगदी कोमेजून गेला होता तो. नेहमी हसरा धडपड्या विनू आता एकटा राहत होता. कोणीतरी सांगितलं की ती तिच्या गावी गेली असावी, तसा तोही तिच्या गावी जाऊन आला. ती तिकडे गेलीच नव्हती. आता परीक्षा जवळ आल्या होत्या आणि शिक्षकांना विनूचं वागणं बघवत नव्हतं. त्यांनी त्याच्या आईवडिलांना मुंबईला बोलावून घेतलं. त्यांनासुद्धा विनूला बघून धक्का बसला. थोडे दिवस त्यांनी विनूजवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विनूचं मन पुन्हा वळवलं. विनू परत माणसात परतला. तिची आठवण त्याला सोडवत नव्हती. असेच महिने गेले, वर्षही उलटलं. पुन्हा 8 जून, सुचीचा वाढदिवस. त्या दिवशीसुद्धा आभाळ भरलेलं होतं आणि लवकरच पावसाला सुरुवात झाली. आज तरी सुची येणार त्याला आठवलं. तिला पण पावसात भिजायला आवडायचं. मग तोही गेला पावसात भिजायला. कदाचित तीसुद्धा येईल भिजायला. पाऊस आला तसा गेला. ती काही आली नाही. मग ही त्याची सवयच होऊन गेली. पाऊस पडायला लागला की विनू भिजायला जायचा, जेणेकरून त्याला सोडून गेलेली सुची पुन्हा त्याला भेटायला येईल पावसात. आज 6 वर्षे झाली. सुची कुठे असेल काय माहीत. विनू विचार करत उभा होता बाल्कनीमध्ये. 6 वर्ष ती कुठे गायब झाली अचानक. विनू त्या धक्क्यातून बाहेर आला होता पण तो तिला विसरला नव्हता. कुठूनही तिची बातमी आली की तो तिथे जायचा, अगदी लगेच. गेल्या 6 वर्षात अर्धे भारत भ्रमण केले होते त्याने. मनातून प्रेम केलं होतं त्याने. तिला शोधण्यातच त्याने इतका वेळ घालवला होता. त्यात त्याचं कविता लिहिणं, लव्ह स्टोरी करणं कधीच मागे पडलं होतं. फक्त सुचीला शोधायचं हेच त्याला माहीत होतं. रात्रीचे 12 वाजत होते. विनूला काही झोप येत नव्हती. पाऊस तसाच पडत होता. त्याला एकदम आठवलं, पहिली भेट पावसात झाली होती. मैत्री पावसात झाली होती. प्रेम कळलं तेव्हाही पाऊस होता आणि ती गेली तेव्हासुद्धा पाऊसच होता. इनडायरेक्टली आपण पावसालाच जबाबदार धरत आहोत या सगळ्यांसाठी. तरीही पाऊसच का आवडतो मला, या गोष्टीवर त्याला हसायला आलं. तो तसाच उभा होता पावसाला बघत. इतक्यात फोन वाजला. तसा विनू वर्तमान काळात परतला. त्याच्या मित्राचा फोन होता पुण्यावरून. तो पुण्याला जॉबला होता. एवढ्या रात्री काय काम असेल याचं. हॅलो विनू. अरे विन्या, जागा आहेस का? हो रे, काय झालं? अरे एक गोष्ट सांगायची आहे. सांग ना. तुझा आवाज बरोबर नाही येत आहे. ऐक जरा, नाहीतर फोन बंद होईल. हा सांग. मला पुण्यात आपली सुची भेटली होती रे. काय?
आणि फोन कट झाला. सुची भेटलेली पुण्याला. थोडा वेळ विनू तसाच उभा होता, गोंधळलेला. काहीच कळलं नाही त्याला. अचानक एक वीज कडाडली. तसा विनू दचकला. बापरे, किती मोठ्याने वीज कडाडली! पडली असेल कुठेतरी नक्कीच. विनू भानावर आला. आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत? खरंच फोन आलेला की बाद झाला? काहीच समजत नव्हतं. अशातच 10 मिनिटं गेली. फोन काही वाजला नाही. आपल्याला भासच झाला असणार असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोड्या वेळाने पुन्हा फोन आला. हॅलो, अरे आहेस का विनू? हो हो आहे, बोल बोल. मला वाटलं भास झाला मला. अरे माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे रे, म्हणून कट झाला. अरे तू काहीतरी सांगत होतास ना? अरे आपली सुची भेटली होती पुण्याला. कोण? अरे सुची, आपली, तुझी सुची. पुन्हा एकदा वीज कडाडली आणि सगळं शांत झालेलं. हॅलो हॅलो. विनू फोन पकडून तसाच उभा होता, कुठेतरी हरवून गेलेला. हॅलो हॅलो विनू. विन्या, खरंच भेटली होती का रे ती? विनू पुन्हा भानावर आला. कशी आहे रे ती? छान आहे, पहिल्यासारखीच. विचारत होती सगळ्यांना आणि तुलाही विचारलं तिने. विनू कसा आहे म्हणून टचकन पाणी आलं तिच्या डोळ्यात. लक्षात आहे मी तिच्या, विनू मनातल्या मनात बोलला. जास्त काही बोलली नाही, घाईत होती. मी तुझा फोन नंबर दिला आहे, करेल बोलली फोन तुला. आणि फोन पुन्हा कट झाला. सुची भेटली होती, माझी सुची. विनूला विश्वासच बसत नव्हता. पण सुची कधी फोन करणार हे तो बोललाच नाही. मग विनू त्याला फोन करायला लागला. त्याचा फोन तर बंदच होता. खूप वेळा ट्राय केला पण व्यर्थ. थोड्या वेळाने विनू शांत बसला. रात्रीचे 12:30 वाजले होते. इतक्यात फोन वाजला. बरं झालं याने कॉल केला परत, पण अनोळखी नंबर होता. हॅलो हॅलो. अरे बोल ना. पलीकडून काही आवाज आला नाही. फोन तर चालू होता. हॅलो. विनू हळूच आवाज आला फोनमधून. तो आवाज ऐकून विनू स्तब्ध झाला. 6 वर्षांनंतर त्याने तो आवाज ऐकला होता. हॅलो विनू, आहेस ना रे? ओळखलंस का मला? तुला कसं विसरणार? कसा आहेस? ठीक आहे. तू कशी आहेस? बरी आहे. आणि दोघेही गप्प. खूप वेळ दोघे काहीही बोलले नाहीत. एकदम विनू बोलला. मला तुला भेटायचं आहे. कधी भेटशील? मलाही भेटायचं आहे तुला. मी सध्या पुण्यात आहे. येशील का पुण्याला? येईन ना. कधी आणि कुठे ते सांग. पुणे स्टेशनलाच भेटूया. उद्या येशील स्टेशनला? सकाळी 11 वाजता. आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या शेवटाला एक लाकडी बाक आहे, तिथे भेटूया. असे बोलून तिने फोन ठेवून दिला. विनूला तर आपण सुचीबरोबर बोलतो हे खरं वाटलंच नव्हतं. तेवढ्यात त्याला आठवलं, उद्या पुण्याला जायचे आहे. गाडीची वेळ बघितली पाहिजे. नेटवर त्याने वेळ बघितली. सकाळी 6ची गाडी होती. मुंबईवरून बस हीच गाडी पकडायची आणि सुचीला भेटायला जायचं. खूप खुश होता तो. कुठला तरी मोठा खजिनाच हाती लागला होता जणू काही. उद्या सकाळी 6 वाजता जायचे होते, पण त्याला झोप येईल तर शपथ. सुचीला भेटणार या आनंदात त्याला झोपच लागत नव्हती. झोप येत नाही म्हणून त्याने त्याची जुनी बॅग उघडली. त्यात सर्व जुन्या गोष्टी होत्या. त्यात आठवणीच त्याच्या कॉलेजच्या वस्तू सुचीने दिलेल्या तो त्या बघत बसला. त्याची जुनी डायरीसुद्धा होती त्यात. तो दिवसाच्या महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवायचा. डायरी उघडून वाचू लागला तो. खूप काही गोष्टी होत्या त्यात. मोगऱ्याचं एक सुकलेलं फुलही होतं त्यात. सुचीला मोगरा खूप आवडायचा ना. एकदा तिच्या डोक्यातील फूल विनूने गुपचूप काढून त्याच्या डायरीत ठेवलं होतं. तिला तर ते कळलंच नव्हतं. किती मजा करायचो आम्ही कॉलेजमध्ये. विनू रमून गेला आठवणीत. एका पानावर सुचीने गाणं लिहून ठेवलं होतं. किती छान अक्षर होतं तिचं. गाण्यावरून त्याला आठवलं. त्याचा ग्रुप सर्वात आधी वर्गात येऊन बसायचा. अगदी 1 तास अगोदर. मग त्यांची गाणी सुरू व्हायची. ग्रुपने प्रत्येकाला एक गाणं ठरवलं होतं. मग तो किंवा ती उशिरा आली की ते गाणं सगळा ग्रुप म्हणायचे. तसं विनू आणि सुचीलासुद्धा गाणं ठरलं होतं. पण ती दोघं एकमेकांसाठी गाणी म्हणायचे. तुम आये तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला. हे गाणं विनू म्हणायचा सुचीसाठी आणि ये लडका है दीवाना दीवाना गाणं विनूसाठी निवडलं होतं. सुचीला ते गाणं आवडायचं. त्याहीपेक्षा ते गाणं विनू तिच्यासाठी म्हणतो आहे हे जास्त आवडायचं. म्हणून कधी कधी ती मुद्दाम उशिरा यायची वर्गात. अर्थात विनूलाही ते माहीत होतं. इनफॅक्ट सगळ्या ग्रुपला माहीत होतं. विनूला हसायला आलं. किती दिवसानंतर तो हसला मनापासून. पुढे पान उलटच गेला तर त्याला एक फोटो सापडला. ग्रुप फोटो. केवढा ग्रुप होता त्यांचा? 40 जणांचा. नाही, 39 जणांचा. 1 जण नंतर सोडून गेलेला. ते सुद्धा त्याला आठवलं. जगदीश नाव होतं त्याचं. हो, आम्ही सगळे त्याला जग्गू म्हणायचो. तसा तो चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती, कोणाचीही मस्करी करायची.
त्याला विनूने खूप वेळा समजावलं होतं, तो काही ऐकलं नाही. त्याने एकदा सुचीची मस्करी केली, ते काही विनूला आवडलं नव्हतं, परंतु मित्र असल्याने तो काही बोलला नव्हता. पुन्हा एकदा त्याने सुचीची मस्करी केली, तेव्हा विनूला राग आला. रागाच्या भरातच तो जगदीशला बोलला, उद्यापासून तू आमच्यात राहणार नाहीस, समजलं? अरे, एका मुलीवरून तुम्हाला ग्रुप बाहेर काढतोस? काय मोठी शहाणी लागून गेली वाटते ती, असं तो बोलला. आणि खाड कसली थोबाडीत मारली विनूने त्याच्या. इतका जोरात होता की त्याचा ओठ फुटून रक्त आलं, एक दातही पडला. विनूचा तो राग बघून जगदीश पळून गेला. तो नंतर काही त्यांच्यासमोर कधीच आला नाही. विनूच्या अंगात किती ताकद आहे हे सगळ्यांनी पाहिलं होतं, सुचीने सुद्धा. हा आपल्यासाठी काहीही करू शकतो हे तिला कळलं, पण तिला हे बरोबर नाही असं वाटलं. तिने विनूला शपथ घेण्यास सांगितली, आजपासून मी कोणावर हात उगारणार नाही, कोणावर रागवणार नाही, राग मनातल्या मनात ठेवीन, कोणालाही त्याबद्दल सांगणार नाही, असे मोठे वचन विनूने सुचीला दिले. आणि अजूनही तो ते वचन पाळत होता. आठवणीतून बाहेर आल्यावर विनूला कळलं की सकाळचे 5 वाजले आहेत. झोपलाच नाही तो. गेली 6 वर्ष विनू शांत कसा कधी झोपलाच नव्हता. रात्री अधूनमधून त्याला जाग यायची, मग तसाच तो विचार करत राहायचा. त्याने पटापट तयारी केली आणि 6ची गाडी पकडली. गाडीसुद्धा वेळेवर निघाली. त्यात त्याला आठवलं, आपण काही गिफ्ट नाही घेतलं सुचीसाठी. तरीही तिला कुठे गिफ्ट आवडायची. मुंबईवरून गाडी निघाली तेव्हा आभाळ मोकळेच होते. जेव्हा गाडी पुण्याला पोहोचत होती तेव्हा मात्र आभाळ जरा कांडवळलेलं होतं. विनूला जरा भीतीच वाटली. पुन्हा पाऊस, आज तरी नको यायला हवं तू. विनू वेळेच्या आधीच पोहोचला ठरल्या जागी. अरे, आपण तिचा मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे होता. तिला फोन लावला असता आता. 10-10:30 वाजले होते सकाळचे. पाऊस धरलेला. सुट्टीचा दिवस असल्याने स्टेशनवर सुद्धा गर्दी नव्हती. मग विनू आजूबाजूचं न्याहाळत बसला. अगदी प्लॅटफॉर्म संपतो तिकडचा भाग. तिथे फारसं कुणी नसायचं, तरीही जागा स्वच्छ होती. पावसाळा सुरू झालेलाच होता, त्यामुळे सगळीकडे रानटी झाडं उगवली होती आणि त्यावर रानटी फुलं. नाव नव्हतं त्यांना, निव्वळ रानटी फुलं. वाऱ्याने डोलत होती. वर आभाळ कांडवळलेलं सकाळपासून. थंड बोचरा वारा, आसपास कोणीच नाही. मन अस्वस्थ करणारं वातावरण अगदी. 11 वाजत आले होते. सुची कधीही येईल आता. भयान शांतता पसरली होती सगळीकडे. त्यातच विनूच्या कानावर एक गाणं आलं. कुठेतरी एका चहाच्या टपरीच्या रेडिओवर गाणं लागलं असावं बहुतेक. जब वे मेट सिनेमातलं. आओगे जब तुम ओ सजना, अंगना फूल खिलेंगे, बरसेगा सावन, झुम झुम के दो दिल ऐसे मिलेंगे. किती छान गाणं होतं ते. पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आणि दुरून त्याला कुणीतरी येताना दिसलं. सुचीच होती ती. अगदी त्या गाण्याप्रमाणे होतं सगळं तिथे. ती आली तेव्हा फुलं उमलली होती. पाऊस पडत होता आणि विनूच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. 6 वर्ष त्याने वाट पाहिली होती तिची. कसा जगला होता तो त्या काळात हे कोणाला समजणार नव्हतं. सुची आली त्याच्यासमोर. काय बोलावं हे त्याला कळलंच नव्हतं. अगदी तशीच होती ती अजून जशी कॉलेजमध्ये असायची, पण चेहऱ्यावरचं तेज कुठेतरी हरवलं होतं. तिनेच विनूला बस असं सांगितलं तसे दोघेही बसले. पुन्हा शांतता. विनू तिच्याकडे कधीचा बघत बसला होता. सुची मात्र पावसाकडे बघत होती. खूप आवडायचा तिला पाऊस. अजूनही भिजतोस का रे पावसात? सुचीचा पहिला प्रश्न विनूसाठी. तसा विनू जागा झाला. त्या प्रश्नावर त्याला हसायला आलं, पण त्याने ते दाखवलं नाही. हो, कधीच. कामातून वेळ मिळत नाही आता. खोटंच बोलला तो. नेहमी पावसात भिजायचा तो तिच्यासाठी. कविता, लव्ह स्टोरी लिहितोस का अजून? नाही ग, वेळच नसतो हल्ली. कधीच सोडून दिलं लेखन. पुन्हा शांतता. आता दोघेही पावसाला पाहत बसले होते. तुला एक विचारू का? विनूने प्रश्न केला. तिने मानेनेच होकार दिला. मला माहीत आहे तू काय विचारणार आहेस ते. मग सांग ना मला. का सोडून गेलीस मला एकट्याला टाकून? ती काहीच बोलली नाही. तुला माझी शपथ आहे, सांग मला, का सोडून गेलीस? नाही सांगू शकत. मला कळलं आता. केव्हाही मी तुझा कोणी नव्हतो आणि आजही नाही आहे, असं म्हणून तो निघून जाऊ लागला. तसं सुचीने हात पकडून त्याला थांबवलं. बस, सांगते. मला तुला ते सांगायचे नव्हते, तरीही सांग मला काय झालं ते. बरं ऐक. 7 जूनला रात्री खरेदी करून मी घरी येत होते. नेहमीचा रस्ता असल्याने एकटीच होते मी. अचानक 3-4 जणांचा घोळका माझ्यासमोर आला. दारूच्या नशेत होते सगळे. मी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला जाऊ दिले नाही. एकटीच होते ना तिथे. त्यांचा प्रतिकार केला मी. काहीही फायदा झाला नाही. खूप ओरडले, त्यांना मारलं मी. काहीच जमलं नाही मला. त्यांची विनवणी केली मी. नाही ऐकलं माझं त्यांनी. काहीच नाही राहिलं माझ्याकडे रे. सगळं लुटून नेलं त्यांनी माझं. दागिने, पैसे आणि माझी अब्रू. विनू स्तब्ध होऊन ऐकत होता.
त्याचं मन भरून आलं होतं. सुची मात्र निर्विकारपणे सांगत होती. तशीच मी घरी आले, धडपडत, जखमी. घरी आईवडील चिंतेत. त्यांनाही कळली माझी अवस्था. तसंच मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पोलिसात तक्रार केली तर पोलिसांनी त्याचा पुरावा मागितला. काय करणार होते मी? लाज वाटत होती मला. सगळ्यांसमोर यायची लाज वाटत होती. घराबाहेर जायची. माझ्या आईवडिलांनासुद्धा त्यांनीच निर्णय घेतला मुंबई सोडून जाण्याचा. रात्रीच्या रात्री सगळे गेलो साताऱ्याला. 10 जूनच्या रात्री एवढं सगळं झालं आणि तुला एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही. तुझ्यासमोर यायची हिंमत झाली नाही माझी. एवढाही विश्वास नव्हता माझ्यावर. हेच ओळखलंस का मला? पुन्हा एकदा शांतता. पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता. सुची तशीच पावसाकडे पाहत बसली होती. कोणतेच भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. नेहमी हसत असणारी आज कोमेजलेल्या फुलासारखी दिसत होती. लग्न करशील माझ्याशी? विनूने सुचीला विचारलं. तेव्हाही सुचीने मानेनेच नाही म्हटलं. माझं लग्न ठरलं आहे. लग्नासाठीच मी पुण्याला आली आहे. आणि एकदम वीज चमकून गेली. विनूला काय बोलावं तेच कळत नव्हतं. साताऱ्याला गेल्यावर सगळं नव्याने सुरू करावं लागलं. त्यातच बाबांना पॅरालिसिसचा झटका आला. अर्ध शरीर लुळं पडलं. मग माझ्याकडे जॉब करण्यावाचून पर्याय नव्हता. तिकडे एका कॉल सेंटरमध्ये जॉबला लागली. त्या पगारात बाबांची औषधं, घरचा खर्च कसाबसा भागायचा. माझी परिस्थिती माझ्या बॉसला कळली. त्याला माझी दया आली. त्याने मला खूप मदत केली. बाबांची औषधं, त्यांचं ऑपरेशन सगळं त्याच्यामुळे शक्य झालं. घरची परिस्थितीसुद्धा सुधारली. आणि 3 महिन्यापूर्वी त्याने मला लग्नासाठी विचारलं. तुझा एवढाच आहे तो जवळपास तुझ्यासारखाच. एवढं माझ्यावर उपकार केले त्याने. मी त्याला नकार देऊ शकले नाही. माझ्यावर काय प्रसंग झाला होता ते माहीत असूनसुद्धा त्याने मला स्वीकारलं. त्याच्या कुटुंबाने स्वीकारलं. अजून काय पाहिजे होतं मला? तू खुश आहेस ना? आहे ना? माझ्याकडे बघून तुला वाटत नाही? नाही, विनू बोलला. तशी सुची शांत झाली. लग्नाला येशील माझ्या? माझ्या कुटुंबाकडून विनूने मानेनेच हो म्हटलं. नाव काय आहे त्याचं? यशराज. ओके, चल मी निघतो आता. असं म्हणून विनू निघू लागला. थोडा पुढे गेल्यावर सुचीने विनूला हाक मारली तसा विनू थांबला. घरी येतोस? आईबाबांना बरं वाटेल. विनू तयार झाला. पाऊस तसाच कोसळत होता. विनू सुचीच्या घरी आला. बाबांना बघून त्याला वाईट वाटले. झोपले होते ते तेव्हा. सुचीच्या आईने विनूला ओळखलं. किती आनंद झाला तिला. पण विनूला जास्त वेळ तिथे थांबवलं नाही. निघताना त्याने सुचीच्या आईला मोबाईल नंबर देऊन ठेवला. काहीही गरज वाटली तर मला फोन करा असं सांगितलं. त्याने तो निघाला. तीही त्याच्या मागून आली. तू जा आता, निघतो मी. येईन तुझ्या लग्नाला. मी पत्रिका घेतली आहे, जा तू. सुचीने पुन्हा त्याला अडवलं. एक शेवटचा प्रश्न विचारू? विचार. तू पुन्हा कोणावर प्रेम करू शकशील का? त्यावर विनूकडे काहीच उत्तर नव्हतं. उत्तर न देता तो तसाच निघाला. भर पावसात. कॉलेजमध्ये एक वाक्य फेमस होतं. विनू कभी हारता नाही. तसाच होता तो. तो कुठल्याच गोष्टीत हार मानायचा नाही. जे काम हातात घेईल ते पूर्णच करायचा. त्याला हार कधी माहीतच नव्हती. पण आज तो हारला होता. नशिबाने त्याला हरवलं होतं. आज तो लुजर ठरला होता. विनूने लागलीच मुंबईला येणारी गाडी पकडली आणि मुंबईला आला. काहीच हाती लागलं त्याच्या. घरी येऊन बसला. काहीच झालं नाही जणू काय. 2 दिवस असेच गेले. विनू दोन्ही दिवशी कामाला गेला. नेहमीची कामं केली. नेहमीचं रुटीन सुरू झालं. सुचीच्या लग्नाला अजून आठवडा बाकी आहे. काहीतरी घेऊया तिच्यासाठी म्हणून तो बाहेर निघत होता. इतक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तसा तो थांबला. संध्याकाळचे 4:30 वाजले होते. तरीही पावसामुळे रात्रीसारखं वाटत होतं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. हॅलो विनू. विनूच आहे ना फोनवर? हो, विनूच आहे. आपण कोण? मी सुचीची आई बोलते रे. हो, हां बोला आई. पण तुमचा आवाज असा का येतोय? काय झालं? अरे, सुचीचा ॲक्सिडेंट झाला आहे. लवकर ये. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तरीसुद्धा सावरून तो बोलला. कुठे आहे आता ती? मला सांगा, मी येतो. अरे, मुंबईलाच आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये. तू लवकर ये. मला खूप भीती वाटत आहे. तसं विनू धावतच निघाला. धावता धावता अडखळून पडला. डोक्याला लागलं पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो पोहोचला हॉस्पिटलमध्ये. सुचीची आई रडत होती. विनूला बघितल्यावर त्याच्याकडे धावत आली. विनूने त्याला शांत केलं. सुची कुठे आहे ते विचारलं. तिला ICUमध्ये ठेवलं होतं. तो तिला बघत होता काचेच्या दरवाजातून. कसं झालं असं? विनूने तिच्या आईला विचारलं. यशराजने ठरवलं की कुटुंबासोबत मुंबई फिरायला जायचं. तशी त्याने गाडी बाहेर काढली. सुची नको म्हणत असताना सुद्धा ते भर पावसात निघाले. गाडीत यश, सुची आणि यशचे आईवडील होते. मुंबई पुणे महामार्ग तसा चांगला पण पावसामुळे निसरडा झालेला.
तरी यशराज गाडी हळू चालवत होता. मागून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात यशच्या गाडीला धडक दिली. धडक हळू असली तरी निसरड्या रस्त्यामुळे गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि मोठा अपघात झाला. त्या अपघातात यश आणि त्याचे आईवडील जागीच गतप्राण झाली. एकटी सुची तेवढी वाचली. मुंबईजवळ असल्याने पोलिसांनी तिला तिथे मुंबईमध्ये ॲडमिट केलं व सुचीच्या आईला कळवलं. सुची वाचली होती पण प्रचंड जखमी झाली होती. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत असे डॉक्टर विनूला बोलले. विनू सुचीच्या बाजूला जाऊन बसला. ती शुद्धीत नव्हती, खूप क्रिटिकल होती ती. डॉक्टर काही सांगतील ते विनू लगेच घेऊन यायचा. नुसता धावतच होता तो. तिच्या तब्येतीत काहीच फरक नव्हता. एक दिवस असाच गेला. विनूने काही खाल्लेलं नव्हतं की त्याने आराम केला नव्हता. तिची तब्येत तशीच होती. 2 दिवस झाले तसंच सगळं. विनूची झोप कुठल्या कुठे पळाली होती. पोटात काही नाही. सुचीच्या आईला ते कसंसं वाटत होतं. शेवटी विनूला सुचीची शपथ घातली तेव्हा त्याने कुठे थोडीशी पोळी भाजी खाल्ली. जा थोडा वेळ पड जरासा, आईने त्याला सांगितलं. गेले 48 तास तो झोपलेलाच नव्हता. बाजूलाच एका बेंचवर झोपणार इतक्यात डॉक्टरने त्याला बोलावून घेतलं. तुझं नाव घेते आहे ती, जा तिच्याजवळ. विनूला जणू काही कळून चुकलं. तो त्यावेळेला एका खिडकीसमोर उभा होता. बाहेर पाहिलं त्याने. पावसाने पुन्हा मुसळधार सुरुवात केलेली. यावेळी तरी माझ्यापासून दूर नको नेऊस तिला, विनूने पावसाला सांगितलं. तिकडे सुचीची आई रडत होती. डॉक्टरने नातेवाईकांना बोलवायला सांगितलं. विनू तिच्याजवळ जाऊन बसला. सुचीने त्याला ओळखलं होतं. किती छान हसली ती आज, अगदी मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे. विनूने तिचं डोकं त्याच्या मांडीवर घेतलं. सुचीलाही ते बरं वाटलं. तिला काहीतरी बोलायचे होते. तसा विनूने कान जवळ केला. पुढच्या वेळी नक्की भेटू असे ती बोलली. विनूनेही नक्की म्हटलं. अलगद तिने डोळे मिटले कायमचे. पाऊसही थांबला होता. यावेळी त्याने डाव साधला होता. यावेळी सुचीला तो बरोबर घेऊन गेला होता, पण यावेळी कायमचाच. विनू बाहेर आला. डॉक्टरांनी तिला चेक केलं. ती केव्हाच सोडून गेलेली. तिचे नातेवाईक येणार होते. विनूने तिच्या आईला निघतो मी असं सांगितलं आणि तो निघून आला. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता. विनू घरी आला. 48 तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता. विनू झोपला नव्हता. तो घरी आला तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. तसाच तो बेडवर जाऊन पडला. पडल्या पडल्या झोप लागली त्याला. शांत झोप. 6 वर्षांनी तो आज शांत झोपलेला. शांत, अगदी शांत. कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. अगदी शांत वाटत होतं त्याला. नुकताच पाऊस पडून गेलेला. छान थंडावा आला होता बाहेर. विनूचे मनही शांत झालं होतं अगदी. गेली 6 वर्षे एक वादळ त्याच्या मनात घोंगावत होतं, ते आज शांत झालं होतं, शमलं होतं. आज एकदम फ्रेश वाटत होतं त्याला. 1 कप चहा घ्यावासा वाटला त्याला. तसा गॅसवर त्याने चहा करत ठेवला. अचानक त्याला काही लिहावंसं वाटलं. इतक्या वर्षात पहिल्यांदा विनूने त्याची जुनी वही काढली. त्यात तो त्याच्या कविता, लव्ह स्टोरी लिहायचा. टेबलावर बसला लिहायला. त्याला एक नवीन स्टोरी मिळाली होती, त्याची लव्ह स्टोरी. त्याने लिहिलेल्या प्रत्येक लव्ह स्टोरी शेवटी पूर्ण व्हायच्या, पण त्याचीच लव्ह स्टोरी अर्धवट राहिली होती. त्याने शीर्षक लिहिलं, द ओरिजिनल लव्ह स्टोरी. पुढे काही लिहिणार इतक्यात जोरदार विजेचा आवाज आला आणि पावसाला सुरुवात झाली. सवयीप्रमाणे विनूचे मन त्याला पुन्हा पावसात घेऊन गेलं. इतक्या वर्षाची सवय थोडीच जाणार होती. तसाच तो उठून बाहेर आला पावसात. गॅसवरचा चहा निवांतपणे उकळत होता. त्याची लव्ह स्टोरी त्या नावावरच लिहायची थांबली होती. पंखा उगाचच गरगर फिरत होता आणि विनू कुठे होता? तो तर कधीच बाहेर पडला होता पावसात भिजायला. पुन्हा एकदा सुचीला शोधायला. ती तर केव्हाच निघून गेलेली. पण त्याचं मन मात्र तयार होत नव्हतं. म्हणून तो पावसात भिजत होता. कुणाची तरी वाट बघत. कदाचित यंदाच्या पावसाळ्यात तरी कधीतरी भेटेल ती मला. कदाचित. धन्यवाद.